नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि लवकरच महाराष्ट्र जी पण पालके उत्सुक आहेत की ॲडमिशनची प्रोसेस ही कधी सुरू होणार आहे याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण फार महत्त्वाची ही प्रोसेस असते आणि जेणेकरून तुमच्या मुलाचे ॲडमिशन मोफत होऊ शकतं. अशी ही प्रोसेसमधले कुठलेही अपडेट मिस करू नका, कारण तुमचे जवळपास 15 ते 20 लाख रुपये जर ॲडमिशनच्या फीमध्ये वाचत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नक्की ही प्रोसेस जी स्टार्ट झालेली आहे RTची ती नेमकी कुठे चालू झालेली आहे. तर चालू करूया. तर मित्रांनो, मी लास्ट ज्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे तो नक्की बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की डिसेंबर आणि जानेवारी महिना हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय तयारी करायची, कुठले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे. तर फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कुठलाही व्हिडिओ मिस करू नका, ते नक्की पहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल. कारण नंतर डॉक्युमेंट्स एकदा तुम्ही फॉर्म भरायला घेतला तर तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स परत काढायला गेला तर त्याचा काही उपयोग होत नाही. एकदा तुम्ही फॉर्म भरल्यावरचे डॉक्युमेंट्स चालत नाही. जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते फॉर्म भरायच्या आधी पाहिजे आणि ते आत्ताच वेळ आहे त्याला ते तुम्ही काढून घ्या. तर आपण बघू. तर आपली जी महाराष्ट्राची प्रोसेस आहे, मी याच्यानंतर शेवटी तुम्हाला हेही देखील सांगणार आहे की RTचे ॲडमिशन जे चालू झालेत ते कुठले झालेत, तर ते एंडला आपण व्हिडिओमध्ये बघूयात. त्यापूर्वी आपलं जे आहे महाराष्ट्र RT 2025-26ची जी प्रक्रिया ती फेब्रुवारी महिन्यात जवळपास स्टार्ट होईल अंदाजे, आणि मार्चमध्ये त्याची लास्ट डेट असेल फॉर्म भरायची. तर तुम्हाला ह्याचे अपडेट्स नेहमी भेटतच राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर ही प्रक्रिया ऑनलाईन असेल आणि ही तर तुम्हाला सांगतो की डिपार्टमेंट हे जे असतं स्टुडंट एज्युकेशन डिपार्टमेंट महाराष्ट्राचं असतं आणि ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया असती. ॲप्लिकेशन फॉर्म हे फेबमध्ये शक्यतो स्टार्ट होतील, नोटिफिकेशन येईल आणि मार्चमध्ये लास्ट डेट असेल. ॲडमिशन्स फॉर क्लासेस जे असतात ते तुम्ही प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG आणि फर्स्टसाठी ॲडमिशन याच्यामध्ये घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये बेनिफिट असा आहे की तुम्हाला फ्री एज्युकेशन भेटतं टिल क्लास 8th. तर महत्त्वाचं म्हणजे हे एज्युकेशन लाईफ टाईम फ्री नाही आहे, तर तुम्हाला 8वीच्या वर्गापर्यंत हे एज्युकेशन फ्री असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत आपली फीज भरून एज्युकेशन कंटिन्यू करावं लागतं. स्टेट सिलेक्शन प्रोसेस ही प्युअर लॉटरी पद्धतीने आहे. आता बरेच पेरेंट्स अवेअर झाले. पूर्वी कसं होतं, फार कमी ॲप्लिकेशन्स यायचे, पण हल्ली ही प्रोसेस सगळ्यांनाच माहीत झाली ऑलमोस्ट. त्यामुळे बरेच ॲप्लिकेशन्स येतात आणि त्यामुळे लॉटरी पद्धतीनेच ॲडमिशन होतं. सगळ्यांनाच ॲडमिशन भेटतं असं नाही आहे. हो, पण ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस नक्कीच जास्त असतात, कारण जे पण जेन्युइन विद्यार्थी असतात ज्यांना गरज असते त्यांना शक्यतो ॲडमिशन भेटायचे चान्सेस जास्त असतात. तर कुठलाही डेट्स ह्या मिस करू नका. फॉर्म कसा भरायचा, कसं काय प्रोसेस असतं हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. डेली काय नोटिफिकेशन जेव्हा पण येतात ते आपण सारखं अपडेट करतो. त्यामुळे कुठलाही फॉर्म चुकीचा भरला तर ॲप्लिकेशन रद्द होतं किंवा डॉक्युमेंट नसलं तरी रद्द होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या, नाहीतर हाताने तुम्ही तुमचं नुकसान होऊ शकतं. तर ही पुढची आहे की लॉटरी पद्धतीने ह्याची सिस्टीम असते. तर आपल्या महाराष्ट्रासाठी ज्या डेट्स शक्यतो असणार आहेत त्या अशा असणार आहेत की फेब्रुवारी महिन्यात नोटिफिकेशन येतं याचं. ॲप्लिकेशन फॉर्म हा सुरू मार्च 2025मध्ये त्याचा ॲप्लिकेशनची मुदत असते आणि त्याच्यानंतर लास्ट डेट ही जवळपास एप्रिलपर्यंत मुदत भेटू शकते. त्याच्यानंतर लॉटरी ही तुम्हाला जवळपास ही प्रक्रिया जूनमध्ये फायनल होताना दिसते आणि ह्याचा फायनल राऊंड जवळपास 2025पर्यंत चालतो. तर ही प्रोसेस जर आपले डेट्स महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि शिक्षण विभागाकडून काही मागच्या वर्षी जसं
लांबणीवर गेलं तर तसं नाही गेलं तर अशा ह्या डेट्स असतात आपल्या महाराष्ट्रासाठी, ज्या आपली प्रोसेस असते त्याच्यामध्ये. तर लवकरच फेब्रुवारीमध्ये नोटिफिकेशन येईल, त्याच्यात आपल्याला एक्झॅक्ट डेट्स कळतील. हे आत्ता तुम्हाला जे डेट्स आहेत त्या मी सांगितल्यात त्या टेंटेटिव्ह आहेत, या फिक्स नाही आहेत. आणि मी नवीन व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लास्ट इयर काय प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम्स आले आणि काय अडचणी होत्या. ह्यावर्षी देव करू की ते काही इश्यूज येऊ नये आणि प्रोसेस, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं 2-3 महिन्याचं नुकसान झालं मागच्या वर्षी, त्यांना लेट ॲडमिशन करावं लागलं. तर यावर्षी तशी काही वेळ येऊ नये अशी आशा करूयात. तर आता आपण बघूयात की कुठली RTची प्रोसेस ही चालू झाली आहे. तर मित्रांनो, आत्ता जी प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक राज्यात RTची प्रोसेस ही चालू असते आणि हे वेगवेगळ्या राज्यात राबवली जाते. तर यावेळेस ही जी प्रोसेस चालू झाली आहे ती आपली UP स्टेटसाठी चालू झाली. तर बघा, त्या राज्यांनी म्हणजे आत्ता ही प्रोसेस ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत तिथे आणि त्यांची लास्ट डेटसुद्धा आलेली आहे. तर आपण जसं बघू शकता, हिंदुस्तान टाईम्सचं आर्टिकल आहे की एप्रिल 2025मध्ये ही पूर्ण प्रोसेस ते कन्क्लूडसुद्धा करणार आहेत, म्हणजे पूर्ण प्रोसेस ही संपवणार आहेत. पण आपल्या इथं ही सुरूच होती जवळपास फेब्रुवारी आणि मार्चमध्ये. तर थोडं हे प्रायोरिटीवर घेऊन जरा लवकर चालू व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं. पण आता शिक्षण विभागाकडून हे कधी येतं हे बघावं लागेल. तर UP गव्हर्मेंट्सने त्यांच्या डेट्ससुद्धा सांगितल्यात की हे 4 फेजेसमध्ये ते घेणार आहेत प्रोसेस. आणि तुमचं कोणी फ्रेंड असेल किंवा कुठलं मित्र असतील किंवा कोणी ओळखीचं असेल जे ह्या राज्यातून येतात, तर तुम्ही त्यांना देखील अपडेट करू शकतात की ही प्रोसेस, कारण कुठल्या गरिबाचं भलं झालं तर हे चांगलंच आहे. तर ही प्रोसेस चालू झाली आहे ऑलरेडी डिसेंबरमध्ये आणि एकदम लास्ट जी असेल ती मार्चपर्यंत चालणार आहे आणि एप्रिलमध्ये तर सगळं कन्फर्म झालेलं असेल. तर ह्या प्रोसेस आत्ता स्टार्ट व्हायला चालू झालेल्या आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि आपण आशा करू की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ही प्रोसेस लवकरच चालू होईल, जेणेकरून मुलांना वेळेवर ॲडमिशन्स भेटून ते जाऊ सुद्धा शकतील. कारण नंतर जर मधूनच ही प्रोसेस थांबली, परत चालू झाली तर बरेच इश्यू येऊ शकतात. त्यामुळं आशा करू की आपली महाराष्ट्राची पण नोटिफिकेशन ही लवकरच जॅन किंवा फेबमध्ये रिलीज करतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायला लवकरच तुम्ही चालू करू शकतात. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला नक्कीच कळवेल जसंही कुठली अपडेट येते आणि जेव्हा ही प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपला व्हिडिओ पण बनेल आणि मागच्या वर्षी काय काय अडचणी आल्या त्याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे थोड्या दिवसात. तो देखील तुम्ही पहा, ऐका आणि लाईक, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.